नमस्कार मित्रांनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज मी तुम्हाला कथा वाचून दाखवणार आहे ती सुभाष सुंठणकर सरांची आणि ही कथा आहे ह्या वर्षीच्या म्हणजे 2021 च्या फिरकी ह्या दिवाळी अंकात छापून आलेली कथा बदल। बघूया काय आहे हा बदल। पण तत्पूर्वी पुन्हा एकदा एक नम्र निवेदन, चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या बटनासमोर जे घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा, जेणेकरून मी कथा माझ्या चॅनलवर अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईलवर आणि तुम्हाला नवीन कथेचा आनंद घेता येईल, नवीन कथेचा आनंद लुटता येईल। तेव्हा चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। चला आज सुरू करूयात 2021 सालच्या फिरकी ह्या दिवाळी अंकात छापून आलेली सुभाष सुंठणकरांची कथा बदल। लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होतीये तेव्हा बाहेर उभ्या असलेल्या मंडळींनी कृपा करून आत येऊन बसून घ्यावं अशी मंडळाची सर्वांना नम्र विनंती आहे। निवेदक राजू यांनी हे जाहीर केलं। हा शारदा मंडळाचा वर्धापन दिन होता। मंडळाच्या माधवाग्रज हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आबा हे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते। प्राध्यापक आत्राम यांचं समीक्षेतली सुबोधता ह्याचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला हिंदू सनातन पक्षाचे श्री प्रभू आजगावकर यांना आमंत्रण देण्यात आलं होतं। तर शारदा मंडळाचेच हातखंबेकर हे अध्यक्ष स्थान भूषवणार होते। कार्यक्रमाला तसा खूप विलंब झाला होता। टेबल क्लॉथ आणणं, फ्लॉवर पॉट आणणं, संस्थापकांचा फोटो आणणं, शारदा मंडळाचा कापडी फलक कपाटात शोधून तो स्टेजच्या मागच्या भिंतीवर लावणं, अशी सगळी कामं प्रमुख पाहुणे प्राध्यापक आत्राम आल्यानंतर सुरू झाली होती। प्राध्यापक आत्राम हे सगळं बघत होते। बारीक सारीक कामं, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं उशिरा येणं आणि स्वतःविषयीच काहीतरी सांगत राहणं, आबांचे पाठोपाठ संबंधितांना फोन आणि कार्यकर्त्यांना सतत सूचना। यामुळे कार्यक्रम सुरू व्हायला बराच वेळ लागणार हे आत्राम सरांच्या लक्षात आलं। प्राध्यापक आत्राम हे स्वतः वक्तशीर होते, शिस्तप्रिय होते, पण इथला विलंब आणि बेशिस्त बघून ते वैतागले। हळूच घरी सटकायचं असा त्यांनी मनात निर्णय घेऊन सुद्धा टाकला आणि ते सटकले ना। कुणालाही नकळत पदाधिकाऱ्यांना हळूच चुकवून ते माधवाग्रज हॉलच्या बाहेर आले, रस्त्यावर आले। त्यांनी पहिल्यांदा आपला मोबाईल स्विच ऑफ करून टाकला, रिक्षा घेतली आणि स्वतःच्या घरी न जाता ते मित्राच्या घरी जाऊन बसले। इकडे राजूने निवेदन सुरू केलं। वर्धापन दिनाचा कार्यक्रम आता लवकरच सुरू होतोय। वर्धापन दिन म्हणजे मंगलमय दिवस। उत्तरोत्तर संस्थेची प्रगतीरूपी वाढ होत जाते तेव्हा सर्वांनी समोर असलेल्या खुर्च्यांवर बसून घ्यावं। काही लोक मागे बसलेत, त्यांनी कृपा करून पुढे येऊन बसून घ्यावं आणि कार्यक्रम बहारदार होण्यास सहकार्य करावं ही नम्र विनंती। राजूचं निवेदन सुरूच होतं। स्टेजवरून खाली उतरताच राजूला आबांनी विचारलं, अरे राजू, आपले पाहुणे कुठे आहेत? आत्राम सर ते कुठे आहेत? आहेत की इथे, आता तर इथे बसले होते। अरे हो, मग गेले कुठे ते? त्यांना कोणी नाश्त्याला नेलंय का ते बघा, नाश्ता सुरू झालाय ना। बाजूच्या खोलीत नाश्ता सुरू झालेला होता। आदल्या दिवशीच्या मीटिंग मध्ये कार्यक्रमाच्या आधी नाश्ता द्यायचा का कार्यक्रमानंतर द्यायचा ह्या विषयावर घोळ घालून कार्यक्रमा आधीच सगळ्या श्रोत्यांना नाश्ता द्यायचा ह्या विषयावर शिक्कामोर्तब झालेलं होतं। सर्वांना बटाटे वडा आणि चहा द्यायचा हे सुद्धा फायनल झालं। आता कार्यकर्ते सगळ्या श्रोत्यांना नाश्ता देण्यात गुंतलेले होते। बाहेरून येणाऱ्या श्रोत्यांना आधी नाश्ता चाललेल्या खोलीत पाठवायचं आणि नाश्ता घेतल्यानंतर मुख्य हॉलमध्ये सोडायचं। सगळं काम कार्यकर्ते निवांत करत होते। आबा आणि राजू आत्राम सरांना शोधत शोधत नाश्ता चाललेल्या खोलीत आले। आत्राम सर त्यांना कुठे दिसेच ना। तेवढ्यात आबा राजूला हळूच म्हणाले, राजू, नाश्त्याची प्लेट बघितलीस का? हो बघितली। काय दिसलं तुला प्लेट मध्ये? डबल इडली आहे। अरे पण आपण तर केटररला सिंगल बटाटे वडा सांगितला होता ना।
अरे हो की, मग हा बदल कसा झाला? बदल झाला कसा, तेच तर नवल आहे ना. असं झालं नसेल ना? काय नाही, आपले आजचे अध्यक्ष हातखंबेकर, त्यांना इडली फार आवडते ना. तेव्हा बटाट्या वड्याऐवजी केटररला इडली आणायला सांगायचा उद्योग त्यांनी केलेला असावा. असंच झालेलं असणार. मध्ये 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 लुडबुड करायची त्यांना सवय आहेच की. जाऊ दे जाऊ दे, घे आता इडली तर इडली. आतराम सर कुठं दिसत नाहीयेत. चल चल चल, हॉलमध्ये जाऊन बघूयात आतराम सरांना. मग त्या दोघांनी हॉलमध्ये 2-3 मिनिटं शोधलं. राजू पुन्हा तेव्हा स्टेजवर चढला. माईकवरून त्यांनी परत निवेदन सुरू केलं. आता कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होत आहे. साधू संत येथी घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात. आज साधू संतांसमान असणारे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. अध्यक्ष हातखंबेकर आलेले आहेत. झुंजार नेते प्रभू आजगावकर येत आहे. ते लवकर येऊन दाखलही होतील. समीक्षा क्षेत्रातले सूक्ष्म निरीक्षक आणि गाढे अभ्यासक प्राध्यापक आतराम इथे आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. एवढं बोलून राजू खाली उतरला. अरे पण आतराम कुठेच दिसत नाहीत रे, गेले कुठे असतील? आबांनी राजूला परत विचारलं. 1 मिनिट विचार करून राजू चुटकी वाजवत म्हणाला, बरोबर आहे. बरोबर आहे ना, त्यांना मोबाईलवर फोन आला असेल बरं का त्यांच्या. बरं मग नाही, इथे लोकांच्या वटवटण्याचा आवाज सुरू आहे ना, फोनवर काही ऐकू येत नसेल त्यांना, म्हणून मग ते रस्त्याजवळ व्हरांड्यात गेलेले असणार. तिथे फोनवर व्यवस्थित बोलता येतं ना, म्हणजे गडबड तिथे ऐकू जात नाही हॉलमधली. हो का, चल चल चल, व्हरांड्यात जाऊन बघूया चल. किती वेळ फोनवर बोलतात हे माणसं. अरे 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 अरे. दोघंही हे बोलत बोलत व्हरांड्यात आले. पण व्हरांड्यात आतराम काही दिसले नाही. रस्त्याजवळच्या गेटपाशी वॉचमन उभा होता. त्याला आबांनी विचारलं, अरे आतरामांना बघितलं का? कोण आत्माराम? अरे आत्माराम नाही रे, आतराम 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 सर, बघितलंस का? नाही, काय झालं, आधी मारुतीची ड्युटी होती, तो गेला आणि आता मग मी आलो ना ड्युटीवर. तू येऊन किती वेळ झालाय? झालं की 15 मिनिटं. बरं मग या 15 मिनिटात तू त्यांना पाहिलंस का, आतरामांना? नाही, कोण म्हणता तुम्ही आतराम? आतराम मला काय कळलं ना हो. अरे आपले प्रमुख पाहुणे आजचे. हा, म्हणजे ती कोट आणि चष्मा घातलेली होय? हो तेच ते. ते टाय घातलेले तेच का? अरे हो तेच. पॉलिश केलेले बूट घातले होते तेच का? अरे तेच ना, तेच. दिसले का तुला? दिसले की, आताच गेले ते. गेले? अरे कुठे गेले? कुठे गेले ते काय माहिती नाही मला. रिक्षात बसले आणि गेले बघा ते. रिक्षाने गेले? आबा सटपटले. राजू ही घाबरला, म्हणाला अरे बापरे. मग आबा राजूला म्हणाले, त्यांना फोन लावतो आतरामांना, काय झालंय ते बघूयात आपण. असं म्हणून आबांनी आतरामांना फोन लावला, पण तो स्विच ऑफ असल्यानं ते गोंधळले. आता काय करायचं हा प्रश्नच आहे बरं का रे राजू. हा, पण हे असे अचानक का निघून गेले असतील बरं? मला काय वाटतं आबा, कार्यक्रमाला उशीर झाला ना, त्यामुळे ते गेले. नाही, मला नाही तसं वाटत. अरे अनेक कार्यक्रम हल्ली सुरू होतात की उशिरा. त्या वक्त्यांना उशिराची सवय झालेली असते राजू. जाणार तर कळवून तरी जायचं ना आपल्याला, न सांगता निघून गेले ते. मला काय वाटतंय आबा, आपण देणार होतो ना ते मानधन त्यांना कमी वाटलं असावं बरं का. अरे ते नसणार कारण ते आपल्या कार्यक्रमाला आले तर होते ना. नाश्ता सुद्धा घेतलाय त्यांनी. मग काय झालं? त्यांचा अपमान झाला म्हणून ते गेलेले असणार. दुर्लक्ष झालं त्यांच्याकडे. नाश्ता झाल्यावर आपण त्यांना नुसतं बसवून ठेवलं. आपण आपल्या कामात गुंग राहिलो नाही का. आपल्यातला कोणी पदाधिकारी त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी बसला नाही. एकटं बसावं लागलं त्यांना. तो त्यांना अपमान वाटलेला असणार. प्राध्यापक लोक हे मानी असतात फार. नाही, मला निराळच कारण वाटतोय बरं का. कोणतं? पाहुण्यांना प्रवास खर्च द्यायचा असतो. म्हणजे त्यांच्या घरापासून जाण्या येण्याचा 300 रुपये प्रवास खर्च होतो ना, तो त्यांनी मागितलाही होता आपल्याला.
पण आपल्या हातखंबेकरांनी कोणालाही व्याख्यानासाठी प्रवास खर्च द्यायची शारदा मंडळाची प्रथा नाही असं म्हटल्यामुळे आपण आत्रामांना प्रवास खर्च नाकारला होता ना, त्यामुळे मग ते चिडले असणार. अरे पण ते कार्यक्रमाला आले होते ना रे, दुसरं काहीतरी कारण असणार, मी तुला सांगतो. ते जाऊ दे. आता आता दुसरा पाहुणा ऐनवेळी कोण शोधायचा ते बघायला पाहिजे. पाहुण्यांना काही तोटा नाही रे. तेही खरंच आहे बा, पाहुण्यांना काही तोटा नाही बरं का. बरेच जण पॅड बांधून बसलेले असतात, केव्हाही तयार होतात ते. नाही ते तयार असतात रे, पण आत्ता त्यांना सवड पाहिजे ना. पाहुणा मिळतो बाबा. रिकामटेकडे पाहुणे पुष्कळ असतात. आपले आप्पासाहेब आहेत, बापू नाना आहेत, देशपांडे आहेत, पांढरे आहेत, असे सगळ्यांचे विषय तयार असतात, भाषण पाठ असतात त्यांची. अरे हो, पण साहित्य क्षेत्रातला वक्ता पाहिजे ना रे. मग पांढरेंना बोलूयात ना. आणि विषय काय द्यायचा त्यांना? नाही, त्यांना हवा तो विषय घेऊ देत की पांढऱ्यांना. पांढऱ्यांना फोन करा, या म्हणावं लगेच इकडं. मग आबांनी पांढऱ्यांना फोन केला, तात्काळ व्याख्यान द्यायचा आग्रह केला. पांढरे म्हणाले, यस यस मी येईन, मी पोहोचतोय. आय विल डेफिनेटली कम, आय विल डेफिनेटली. 5-10 मिनिटात येऊन पोहोचेन मी, पण मी समीक्षेवर बोलणार नाही बरं का. नाही ठीक आहे, ते तुम्ही कुठल्या विषयावर बोलाल मग? आता पांढरे सांगतील तो विषय मान्य करणं आबांना मान्यच होतं ना. हे बघा, मी बालकवितांवर बोलेन. ओके, बालकविता ठीक आहे, पण तुम्ही लवकर या प्लीज. हॅलो, 5-10 मिनिटात पोहोचलोच मी, डोंट वरी, आलोच मी. पांढरेंनी फोन ठेवून दिला. आबा राजूला म्हणाले, 4:45 मिनिटात येत आहेत असं जाहीर करून टाकूयात बरं का. राजू लगेच स्टेजवर गेला, जाहीर करून टाकलं, श्रोतेजन हो, 4:45 मिनिटात इथे येऊन पोहोचतील आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर परिवर्तन म्हणजे बदल. जीवनात जसं परिवर्तन हवं तसं कार्यक्रमात सुद्धा परिवर्तन हवं. तर परिवर्तन म्हणजे बदल. आज आपण आपल्या कार्यक्रमात छोटासा बदल करतोय. आज प्राध्यापक आत्राम यांच्या समीक्षेतील सुबोधता या व्याख्यानाऐवजी काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही थोडा बदल करत आहोत. आज आत्रामांच्या ऐवजी थोर साहित्यिक पांढरे हे बालकविता ह्या विषयावर बोलतील. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होईल. एवढं बोलून राजू स्टेजवरनं खाली उतरला. आता हा पांढरे थोर कधीपासून झाला बरं? प्रेक्षकांतनं एकटा हळू आवाजात बोलला. त्या भागात हास्याची खसखस पिकली. काय अरे, बालकविता तर बालकविता. कार्यक्रम सुरू करा लवकर, लवकर संपवून टाका तो एकदाचा. दुसरा एखादा म्हणाला. त्या बाजूचे श्रोते हसायला लागले. तेवढ्यात पांढरे हजर झाले. लगेच त्यांना नाश्ता करण्यासाठी नेण्यात आलं. नाश्ता करता करता पांढरे म्हणाले, काय झालं, मी जरा घाईतच होतो, आय वॉज बिझी, पण म्हटलं तुमचं आमंत्रण नाकारायचं नाही. युअर इन्व्हिटेशन इज इम्पॉर्टंट फॉर मी. पण कार्यक्रम संपल्यावर मात्र मी लगेच जाणार बरं का. म्हणजे ते आभार प्रदर्शन, राष्ट्रगीत याला मी थांबीन असं नाही. हा कार्यक्रम संपल्यानंतर न्यू हनुमान मारुतीची व्यायामशाळा आहे ना, तिथल्या कार्यक्रमाला पोहोचायचं आहे मला. तिथे मी सूर्य नमस्कार ह्या विषयावर बोलणार आहे बरं का. पांढरे कुठल्याही कार्यक्रमाला वक्ता म्हणून जात असत. बालवाडीचं स्नेहसंमेलन, शाळेचा निरोप समारंभ, चित्रपटप्रेमी मंडळाचा वर्धापन दिन, एखाद्या नेत्याची 61, कुणाचा सेवानिवृत्तीचा सत्कार, बास्केटबॉल स्पर्धेचं उद्घाटन, नवोदित काव्य मंडळाचं काव्य वाचन, अशा विविध ठिकाणी ते वक्ते म्हणून जात असत. मरावे परिकीर्ती रूपे उरावे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, कर नाही त्याला डर कशाला, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. अशा काही काव्यपंक्ती, काही वाक्यप्रचार, काही म्हणी, काही सुविचार पांढऱ्यांनी पाठ करून ठेवलेले होते. त्याच्या आधारे जिथे तिथे ठराविक ठाशाचं भाषण ते ठोकत असत. ते नोकरीला आधी श्री सन्मान सोसायटीत होते. ती नोकरी त्यांनी सोडली आणि आदिनाथ कला क्रीडा साहित्य संगीत कोऑपरेटिव्ह सोसायटीत कामाला लागले होते. एवढ्या श्रोत्यामधला कुलकर्णी नामक एक माणूस आबांच्याकडे आला आणि आबांना म्हणाला, प्रमुख पाहुणे आले नाहीत असं समजताय? पाहुण्यांच्या विना कार्यक्रम थांबला असं होऊ नये. मी तयार आहे भाषण करायला बरं का. मी शाळेत अध्यापक आहे, तुम्हाला माहितीच आहे.
मी आता लगेच मुलांनी 10वीचा अभ्यास कसा करावा या विषयावर व्याख्यान देऊ शकतो बरं का, लगेच. हो. नाही, पण इथे 10वीची मुलं आलेलीच नाही आहेत ना. असं ती कधीच असल्या कुठल्या व्याख्यानाला येत नाही 10वीची मुलं. नाही, पालक आलेत ना, पण त्यांचे श्रोत्यांमधले काही जण 10वीच्या मुलांचे पालक असतीलच. नाही, तुमचा मूळचा मुद्दा बरोबर नाहीये. मूळचा मुद्दा तो कोणता? नाही, प्रमुख पाहुणे आले नाहीयेत असं समजतं. असं जे तुम्ही म्हणालात ना ते चुकीचं आहे. आमचे प्रमुख पाहुणे पांढरे आलेले आहेत. मग कार्यक्रम सुरू करा की, उशीर कशाला लावलाय? होतोय, कार्यक्रम सुरू होतोय. मग तुमचा नाश्ता छान होता बरं का आजचा. कांदे पोहे फर्स्ट क्लास. कांदे पोहे? कांदे पोहे, कांदे पोहे तुम्ही नाही खाल्ले? खा की, कांदे पोहे फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट क्लास. जमलेल्या श्रोत्यांनी इडली पुन्हा पुन्हा खाल्ल्यानं इडली संपली होती आणि म्हणून केटररनं स्वतःच्या हॉटेलातनं पटकन कांदे पोहे आणून श्रोत्यांना दिले होते. हे आबांना माहीतच नव्हतं. आबा, कार्यक्रम सुरू करूयात ना? राजूनं आबांना विचारलं. अरे हो, पण ते आपले प्रभू आजगावकर कुठं आहे? ते नाही ना आले अजून. मग त्यांना फोन लावा की आबा. आबांनी प्रभू आजगावकरांना फोन लावला आणि आम्ही वाट बघतोय असं त्यांना सांगितलं. आबा आजगावकर म्हणाले, तुम्ही वाट बघताय माझी? कशासाठी वाट बघताय? हो, असं काय करताय? वर्धापन दिन आहे ना आज. तुम्ही मूर्ख आहे का? मूर्ख आहे का तुम्ही? मूर्ख? मी मूर्ख का? वर्धापन दिन करायचा नसतो का? मूर्खासारखं बोलू नका हो. हा, तुम्ही व्हॉट्सअपवरचा मेसेज नाही बघितला का? व्हॉट्सअप मेसेज? व्हॉट्सअपवर मेसेज टाकलाय की मी. नाही, काय झालं, इथं वायफाय नाही, थोडी रेंज कमी आहे त्यामुळे मेसेज मिळाला नाही. मी मेसेज टाकलाय म्हणलं ना. काय काय टाकलाय तुम्ही मेसेज? वर्धापन दिनाला मी येऊ शकत नाही असा मेसेज टाकलाय. येत नाही तुम्ही? अहो, असं कसं? आबांचं धाबच दणाणलं. आणि दुसरा बी मेसेज टाकलाय. दुसरा? आता दुसरा कुठला मेसेज टाकलाय? माझ्या ऐवजी वर्धापन दिनाला बडगुजर येतील असा मेसेज टाकलाय. बडगुजर? आबांच्या कपाळावर आता आठ्या दिसायला लागल्या. बडगुजर 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 येतील, वेळेत येतील ते. प्रभू आजगावकरांनी फोन ठेवून दिला. वेळेत येणार आहे? आधीच कार्यक्रमाला खूप उशीर झाला होता. अजून बडगुजर येऊन पोहोचलेले नव्हते. तसे प्रभू आजगावकर वक्ते म्हणून खूप चांगले होते. पूर्वी ते समाजवादी पक्षात होते. नगराध्यक्ष पद मिळतोय म्हणून ते समाजवादी पक्षातून हिंदू सेना पक्षात आले होते. श्रोत्यांमध्ये जुन्या विचारसरणीचे आणि सनातनी लोक जास्त होते. त्यांच्या दृष्टीनं प्रभू आजगावकर वक्ते म्हणून बरे होते. पण आता येणार होते बडगुजर. बडगुजर डावे कम्युनिस्ट होते. पूर्वी ते खरं तर उजवे कम्युनिस्ट होते, पण रशिया देशात संघर्ष झाल्यापासून ते उजव्या पक्षातून डाव्या पक्षात आलेले होते. त्यांची मतं परखड होती. ते कठोर टीका करत, अभ्यासपूर्ण व्याख्यानं देत असत. 2 मिनिटात बडगुजर तिथे हजर झाले सुद्धा. सगळ्यांना आनंद झाला. कार्यक्रम आता सुरू होणार होता. राजू बडगुजरना नाश्ता करण्यासाठी नेणार होता. तेवढ्यात आबा राजूला म्हणाले, नाश्ता आधी देऊया का नंतर देऊया बघा, कार्यक्रमाला उशीर होतोय. देऊन टाकू की आधी? 5 मिनिटात होईल नाश्ता. 5 मिनिटात होत नाही रे. 5 मिनिटात होत नाही त्यांचा नाश्ता म्हणजे काय? अरे, बडगुजरांचे बरेचसे दात काढून टाकले, त्यामुळे त्यांना भराभरा चावता येत नाही. ते सावकाश 15-20 मिनिटं खात बसणार. उशीर होतोय रे, उशीर होतोय. एवढ्यात एका कार्यकर्त्यानं कांदे पोहे संपल्याची बातमी तिथे आणली. त्यामुळे नाश्ता नंतर द्यायचा ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. तेवढ्यात पुढच्या रांगेत बसलेले अध्यक्ष हातखंबेकर तिथे आले आणि आबांना तावात तावात म्हणाले, काय आबा, काय नेता बदलला म्हणे? नेता बदलला? अहो, काय झालंय, प्रभू आजगावकर येणार नाहीत, त्यांनी बडगुजरना पाठवलंय. मग त्यांना पाठवलंय का? पण मग हा बदल तुम्ही माझी परवानगी न घेता केला आबा. नाही, काय झालं त्याचं? आबा, हा माझा अपमान समजतो बरं का मी. नाही, आता मान अपमान काही काढत बसू नका बुवा. कार्यक्रमाला आधी उशीर झालाय आपल्या. नाही, पण बडगुजरला पाठवायचा हक्क प्रभू आजगावकरला दिला कोणी मला सांगा?
आमच्या कार्यक्रमाचे वक्ते बदलणारे ते कोण मला सांगा डोक्कमजी. हातखंबेकर चिडले होते. नाही जाऊ देत ना आता ते, प्लीज कार्यक्रम सुरू करूयात. आम्हाला सांगा ऐनवेळी कोण आपल्याला मिळाला असता असा नेता. बडगुजर मिळाले तेव्हा ना पण तो बडगुजर कम्युनिस्ट आहे ना. पण वक्ते म्हणून चांगले ते, व्याख्यान छान देतात. हे बघा आबा, इथं जमलेले लोक कोण आहेत माहिती तुम्हाला? कोण आहेत इथं जमलेले लोक? इथले श्रोते पुराण मतवादी आहेत, देवभक्त आहेत, परंपरावादी आहेत. त्यांच्या समोर हे बडगुजर पुरोगामित्वाचं व्याख्यान वाटणार वे? आबा नेता बादला, बडगुजरच्या ऐवजी दुसरा कोणीतरी बोलवा. पण ऐन वेळी कसं शक्य हे तुम्हीच लक्षात घ्या ना. नाही तसं असेल ना आबा, आपण चाललो घरी. हातखंबेकर पूर्ण चिडले होते. अहो असं कसं चालेल, तुम्ही अध्यक्ष आहात. हे बघा आबा प्रभुगावकरांनी आहे ना आपल्याला भरघोस देणगी दिली असती. आप बडगुजर आहे ना एक छदाम देणगी देणार नाही हो. नाही देतील हो, देतील देणगी. माझं त्यांचं पटत नाही. मी अध्यक्ष राहणार नाही आबा. मी घरी निघालो, चाललो, पोचलो. आता त्यांचं आणि बडगुजरचं पटत नव्हतं हे खरंय. काय झालं, मागे एकदा गावात गायन स्पर्धा होती. त्यावेळी हातखंबेकर आणि बडगुजर दोघांची आई मुलींनी त्या गायन स्पर्धेत भावगीतं म्हटली होती. बडगुजरच्या मुलीला दुसरं बक्षीस मिळालं होतं. 5 बक्षीस आणि 5 उत्तेजनार्थ बक्षीस अशी 10 बक्षीस स्पर्धेत असताना हातखंबेकरच्या मुलीला कुठलंही बक्षीस मिळालेलं नव्हतं. परीक्षकांनी पक्षपाती धोरण स्वीकारलं असं हातखंबेकर सगळ्यांना सांगत सुटले होते. तेव्हापासून त्यांचं आणि बडगुजरांचं बिनसलं होतं. रागारागानं मी घरी चाललो असं म्हणत ताड 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 पाय आपटत हातखंबेकर खरोखर निघूनही गेले. आता ऐनवेळी अध्यक्ष कोण निवडायचा याचा फारसा विचार न करता आबांनी शारदा मंडळाचे पदाधिकारी बोकारे त्यांना अध्यक्ष करून टाकलं. बोकारेंना व्यवस्थित भाषण करता येत नव्हतं. भाषणाच्या वेळी ते तत पप करत. पण त्यांचं एक बरं होतं, ते फक्त 2 मिनिटच भाषण करायचे. कार्यक्रमाला सुरुवात झाली. राजू स्टेजवर चढला. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. श्री पांढरे सर, श्री बडगुजर सर आणि अध्यक्ष श्री बोकारे यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मंडळातर्फे मी त्यांना विनंती करतो. तिघही व्यासपीठावर येऊन बसले. मग राजू पुढे बोलायला लागला. आता सर्वांचा गोड परिचय करून देणं हे मी माझं परम कर्तव्य समजतो. प्रथम मी आपले झुंजार नेते श्री बडगुजर यांचा परिचय करून देतो. मग त्यांनी बडगुजरांचा परिचय करून दिला. आता मी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देतोय असं म्हणून राजूनं खिशातला परिचयाचा कागद काढला, वाचायला सुरुवात केली. नमस्कार. आजच्या शुभ वर्धापन दिनी आपल्याला प्राध्यापक आतराम हे पाहुणे लाभलेत. प्राध्यापक आतराम हे ज्येष्ठ अनुभवी प्राध्यापक असून समीक्षेचे गाढे अभ्यासक आहेत. सर्व समावेशक प्रवृत्ती आणि साहित्याचं सखोल चिंतन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही व्याख्यानात विषय मांडताना ते काहीतरी घोटाळा झालाय हे आबाच्या लक्षात आलं. ते पटकन स्टेजवर चढले. राजूच्या कानात हळूच म्हणाले, राजू अरे काय चालवले का? काय झालं? राजूच्या काहीच लक्षात आलेलं नव्हतं. कोणाचा परिचय करून देतोयस तू? कोणाचा म्हणजे काय? आतराम सरांचा. अरे आज पाहुणे म्हणून पांढरे आलेत ना. अरे बापरे, हो की खरंच की. आता पांढरेंचा परिचय करून दे असं म्हणून आबा स्टेजवरनं खाली उतरले. राजू पुन्हा माईक समोर गेला आणि म्हणाला, लोक हो. आणि तो एकदम गोंधळला. पटकन स्टेजवरून खाली उतरला, आबांपाशी आला. आबांना म्हणाला, मला पांढरे सरांविषयी काही माहितीच नाहीये. असा कसा रे तू राजू? तुम्ही द्या की परिचय करून. अरे परिचय करून द्यायचं काम तुझं आहे राजू, तूच करून द्यायला पाहिजेस परिचय. अहो आबा पण मी तुला त्यांचा परिचय सांगतो असं म्हणून आबांनी पांढरेची माहिती राजूच्या कानात थोडक्यात सांगितली. राजू पुन्हा स्टेजवर चढला. लोक हो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पांढरे सर यांचा मी तुम्हाला आता परिचय करून देतोय. राजूनं परिचय करून दिला. आबांनी सांगितलेल्या 8 मुद्द्यांपैकी राजू 2-3 मुद्दे विसरला. त्यामुळे परिचयात त्यांनी 5-6 मुद्दे सांगितले. आपला परिचय खूप थोडक्यात करून दिला म्हणून पांढरे थोडेसे खट्टू झाले. त्यांनी आपला सविस्तर परिचय छापून घेतला होता, पण त्याच्या प्रती त्यांनी घरी ठेवल्या होत्या.
त्यांच्या परिचयात जन्म, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, नोकरीतली बढती, काव्याची आवड, विविध कार्यक्रमातला सहभाग, कॉलनीत, गल्लीत आणि गणेशोत्सवात केलेली समाजसेवा, सकाळी फिरायला जायची आवड, क्रिकेटचे सामने आणि जुनी गाणी, टीव्हीवर बघण्याची आवड, असे अनेक मुद्दे होते. आजचा कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे तो छापील परिसर आणायला ते विसरले होते. मग पुष्पगुच्छ देण्यात आले. व्याख्यानांना सुरुवात झाली. बडगुजर यांचं व्याख्यान झालं. त्यांनी प्रथम या देशाला साम्यवाद का गरजेचा आहे ते सांगितलं. जुनाट बुरसट विचारसरणीमुळे आणि अजूनही मनुस्मृती मानणाऱ्या लोकांमुळे देश कसा रसातळाला चाललाय ते त्यांनी सांगितलं. नंतर रशिया आणि चीन या देशात होणारा विकास सांगितला. भारतातील बंगाल आणि केरळ ही राज्य कशी प्रगतीपथावर आहेत हे सांगितलं आणि तेवढं बोलून ते खाली बसले. श्रोत्यांमधल्या बऱ्याच जणांना त्यांचं व्याख्यान आवडलं नसतं, पण प्रसाद ग्रहणी लोभ असावा या म्हणीप्रमाणे नाश्ता ग्रहणी लोभ असावा हे धोरण अनुसरून अनेक जणांनी इडली चटणी पोहे चापलेले होते. उशिरा आले त्यांनी कांदे पोह्यांवर सुद्धा ताव मारलेला होता, त्यामुळे ते पेंगत होते. काही जण बसल्या बसल्या चक्क घोरत होते. त्यामुळे राजू स्टेजवर चढला, म्हणाला, आत्ताच आपण श्री बडगुजर यांचं बहारदार आणि काव्यमय व्याख्यान ऐकलंय. आता प्रमुख पाहुणे श्री पांढरे सर यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. एक श्रोता दुसऱ्याला हळूच म्हणाला, रशियन आणि चीनी क्रांतीवरचं भाषण त्यात काव्यमय काय असतं लक्षात नाही आलो. आपली उचलली जेवण लावले टाळ्यानं आणि निवेदक जरा आगाव दिसतो. बडगुजर खाली उतरले. आबांच्या कानात ते म्हणाले, मला दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी म्हणजे कमिशनर समोर निदर्शनं करण्यासाठी जायचंय, मी निघतो बरं का. घाईघाईनं बडगुजर निघूनही गेले. इकडं पांढऱ्यांचं व्याख्यान सुरू झालं. त्यांनी सुरुवातीला आपला सविस्तर परिचय करून दिला. आता मी बालकवितेचं महत्व सांगतो असं म्हणून त्यांनी महत्व सांगितलंच नाही. त्यांनी बालकविता बालगीतं यायला सुरुवात केली. देवा तुझे किती सुंदर आकाश, ये ये घारी माझ्या दारी चारा घे पाणी घे, आनंदी आनंद गडे, क्षणोक्षणी पडे उठे परिबळे, श्रावण मासी हर्ष मनासी, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का. अशा बालकविता आणि बालगीतं म्हणायला सुरुवात केली त्यांनी. एका पाठोपाठ एक ती कविता म्हणतच राहिले. त्याचा अर्थ सांगितला नाही, विवेचन केलं नाही, त्या कवितेतलं सौंदर्य सांगितलं नाही. व्याख्यान संपून ते खाली बसले. राजू स्टेजवर गेला आणि म्हणाला, आत्ताच पांढरे सरांनी सादर केलेली उत्तमोत्तम बालगीतं आपण ऐकलीत. बालकवितांच्या काव्यरसात त्यांनी आपल्याला गुंगून टाकलं. त्यांच्या प्रत्येक कवितेचं रसग्रहण हा एक एक अलंकार होता. आता आपण अध्यक्षीय भाषणाकडे येतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोकारे हे आता अध्यक्षीय समारोप करतील. मग बोकारे उभे राहिले बोलायला. आबाच्या छाती तिकडे धस्स झालं. बोकारे जेवढे कमी बोलतील तेवढं बरं असं त्यांच्या मनाला वाटून गेलं. अभिनंदन बर का प्रेक्षक हो, मी आता अपक्ष समारोप करायला उभा आहे. आजचे पुढारी बडगुजर बडगुजरच तो बडगुजर. तर त्या बडगुजरांनी भाषण छान दिलं भाषण. ते लवकर गेले कारण त्यांना दुसऱ्या भाषणाला दुसरीकडे जायचं होतं. पांढरे सरांची उच्च राहणी साधी विचारसरणी, नाही चुकलो, साधी राहणी उच्च विचारसरणी त्यांची. पण त्यांनी हे छान केलं, नाही आपलं छान केलं भाषण. मी खूप 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 बोलणार नाही बोलणार, आता बंद करतो. धन्यवाद, अभिनंदन. एवढं बोलून ते खाली बसले. आबांनी हुश्य केलं. राजू स्टेजवर गेला. आता आभार प्रदर्शनाचा साखरेसारखा गोड कार्यक्रम होईल. आभार प्रदर्शन श्री अडसोड करतील, माफ करा, आभार प्रदर्शन उरणकर करतील. तेव्हा उरणकरांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. काय झालं, आभार प्रदर्शन अडसोड तेच करणार होते, पण नाश्ता खाताना त्यांच्या शर्टावर सांडला चहा. ते शर्ट बदलायला घरी निघून गेले आणि जाता जाता सांगून गेले की मला उशीर झाला, आता उरणकरला आभार मानायला सांगतो. मी शक्यतो वेळेत येईनच, नाही आलो तर त्याला सांगा. आणि अडसोड अजून काही आलेले नव्हते, त्यामुळे आभाराचं काम शेवटी उरणकरांकडे आलं. उरणकर स्टेजवर चढला.
खिशातनं कागद काढला, वाचायला लागला. बंधू भगिनींनो, आभार प्रदर्शनाचं गोड काम माझ्याकडे आलेले आहे. आजच्या कार्यक्रमाला या भागातले पुढारी, जनतेचे, लोकप्रिय नेते आप्पासाहेब परबू आजगावकर हजर राहिले. त्यांचं बहुमोल मार्गदर्शन आपल्याला भेटलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून प्राध्यापिका सौदामिनी गोडशे जोगळेकर हजर राहिल्या. त्यांनी केशवसुताची काव्यसृष्टी या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं. त्यांचा बी आभार मानतो. हे असले आभार ऐकून श्रोते पडले बुचकाळे. पण इतरांचे आभार मानून ते खाली येऊन बसले. काय झालं होतं, मंडळातर्फे आदल्या दिवशी सौदामिनी गोडसे जोगळेकरांचा कार्यक्रम झाला होता. आभार प्रदर्शन उरणकरांनी केलं होतं. तो कागद अजून त्याच्या खिशातच होता. प्रभू आजगावकर, बडगुजर, पांढरे यांचे आभार प्रदर्शनाचे सुट्टे सुट्टे कागद आडसोडनं जाता जाता उरणकरांकडे दिले होते. उरणकरनं खिशात हात घातला, बाहेर आले. ते 2 कागद बाहेर काढले, ते वाचून आभार मानून टाकले. तेवढ्यात राजूचा एक मित्र बाहेर रस्त्यावरून उभा होता. त्यांनी राजूला जरा 2 मिनिटं बाहेर ये याचा फोन केला म्हणून राजू बाहेर गेला. पावशे हे बोकारेचं अध्यक्षीय भाषण सुरू असताना बाहेरून आले होते. त्याच्या आधी ते आखाड्यात कुस्तीचा सराव करायला गेले होते. आखाड्यातनं परस्पर इथं आल्यामुळे त्यांना उशीर झाला होता. आता पावशे स्टेजवर का चढले हे आबांना काही लक्षात येईना. ते पावशेंना खुणा करायला लागले. पण तेवढ्यात पावशेंनी माईकचा ताबा घेतला आणि माईकवरनं बोलायला सुरुवात सुद्धा केली. आजचा कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडलेला आहे. या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनानंतर आता ह्याचा गोड शेवट होत आहे. जमलेल्या मंडळींनी बाजूच्या खोलीत नाश्ता करावा, मग आपापल्या घरी जावं ही नम्र विनंती. आबांनी कपाळावर हात मारून घेतला. श्रोत्यांमध्ये सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ज्यांचं नाश्त्याने पोट भरलं होतं ते आता 2-2दा कसला नाश्ता देत आहे, चाललो आम्ही घरी असं म्हणत घराकडे निघाले. काही जण मात्र खुश झाले. इथे दुसऱ्यांदा नाश्ता चापायचा, घरी जाऊन जेवायचं नाही असा त्यांनी मनातल्या मनात हिशोब केला. प्रमुख पाहुणा, राजकीय नेता, अध्यक्ष, नाश्त्याचा मेनू, निवेदक, आभार प्रदर्शन हे सगळंच बदललेलं होतं. पण कार्यक्रमाचा हॉल आणि आबा या 2 गोष्टी मात्र स्थिर होत्या. जाता जाता आबाने प्रमुख पाहुणे श्री पांढरे यांना मानधनाचा चेक असलेलं पाकिट दिलं. पण त्या पाकिटातला चेक आत्रामी यांच्या नावाचा आहे हे आबांच्या कुठे लक्षात होतं मंडळी. मित्रांनो, कशी काय वाटली बदल ही कथा? किती बदल झाले कथेत? कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथा नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेलचं आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन कथा अपलोड केली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. नवीन कथेचा, नवीन लेखकाच्या नवीन कथेचा आनंद तुम्हाला लुटता येईल. चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.